नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आणि ज्यांना आपण एव्हरेस्टचं शिखर म्हणू अशी आज एक स्त्री आपल्यामध्ये आलेली आहे. ते नाव ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना वाटेल की अरे मॅडम तर आम्हाला माहिती आहे. मॅडम माहीत आहेत, पण त्यांनी जे केलेलं अफाट कार्य आहे ते मात्र आपल्याला खूप कमी जणांना माहीत आहे. कारण मॅडमनी ज्या पिढ्या घडवल्या त्यातल्या जवळजवळ आज 7 पिढ्या समाजामध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून फिरत आहेत. साधारण 33 वर्षापूर्वीच्या सोलापूरमधला एक किस्सा तुम्हाला मी सांगते. सोलापूर महानगरपालिकेच्या जर आपण डफरीन चौकाच्या त्या रोडवर सकाळ किंवा संध्याकाळी असू तर तुम्हाला एक स्त्री दिसायची. ती स्त्री स्कूटरवर असायची आणि त्या स्त्रीने दोन्ही खांद्यावरून पांढरी कॉटनची साडी नेसलेली असायची. दोन्ही खांद्यावरून तिचा पदर असायचा आणि तिच्या वेणीचा लांब असा शेपटा वाऱ्यावर उडायचा आणि लांबूनच आम्ही शाळेत जाणाऱ्या मुली ओळखायचो की अरे नसीमा पठाण मॅडम चालल्यात. आता नसीमा पठाण मॅडम कोण? आम्हाला त्यावेळी एवढंच माहित होतं की मॅडम महानगर पालिकेमध्ये उपमहापौर आहेत हे आम्हाला माहीत होतं. आणि आमच्या सर्व त्या वयातल्या आम्हा सर्व मुलींचा मॅडम आयडॉल होत्या. एवढंच आम्हाला कळलं होतं की महानगरपालिका एक मुलगी गाजवतीये, ती शिक्षिका आहे, ती सेवा सदनची विद्यार्थी आहे आणि खूप डॅशिंग आहे. त्या प्रेमात त्या प्रभावात मी माझं अख्खं आयुष्य काढलेलं आहे. अशा आमच्या नसीमा पठाण मॅडम माझ्या गुरुवर्य. आणि मला वाटतं ज्या कोणी ही मुलाखत मॅडमची बघत असतील त्यापैकी किमान 30% तरी महिला या मॅडमच्या शिष्य असतील. तर मी नसीमा पठाण मॅडमचं या 7व्या पुष्पामध्ये सहर्ष स्वागत करते. मॅडमचा परिचय करून देत असताना वेळ कमी पडतील, शब्दही कमी पडेल, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्यांचं. शिक्षण क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, संत साहित्य क्षेत्र असेल, सामाजिक कार्य असेल, तर सगळं काही आहे तर ते अफलातून आहे, नॉर्मल काही नाही आहे. हरिबाई शाळेचा जर आपण इतिहास पाहिला तर युमा पठाण नावाचा सोलापूर स्थित एक माणूस अत्यंत गंभीरपणे संत साहित्याचा अभ्यास करतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व संतांचा अभ्यास त्यांनी महाराष्ट्रापुढे मांडला. आणि त्याची एक छान मस्त बहीण आहे, ती पण अशी डॅशिंग आहे. ती कोण आहे तर नसीमा पठाण मॅडम आहे. मॅडम मी तुमचं या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तुमच्या एनर्जीला मी सलाम करते. आज 80व्या वर्षी मॅडम स्वतःचं वाहन स्वतः चालवतात. पुस्तक प्रकाशन असेल, साहित्यिक चर्चा असेल, पुरस्कार सोहळा असेल, नाटक असेल, वेळ रात्रीची असेल, दुपारची असेल, सकाळची असेल, एक छान सुंदरशी साडी नेसून लगबगीने सगळ्यांना प्रेम संदेश द्यायला, आशीर्वाद द्यायला, प्रोत्साहन द्यायला पहिल्या खुर्चीवर कोण असतील तर नसीमा पठाण मॅडम. मॅडम जर प्रेक्षागृहात पहिल्या खुर्चीवर नसतील तर स्टेजवर नक्की असतील. तर असं सर्वत्र संचार असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. तर आपण सगळ्या ऐकणाऱ्या स्त्रियांनी मॅडमपासून एनर्जी घेऊन आपल्या मनावरचं मळब पटकीने काढून टाकायचंय आणि मॅडमचा एकूण कार्यकर्तृत्वाचा आलेख आपण ऐकण्यासाठी सज्ज होऊयात. मॅडम मी सुरुवातीला तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही अगोदर शिक्षक म्हणून तुमच्या कारकिर्दीला सुरुवात केली, तर तुमच्या या शिक्षकी पेशामधले जे टप्पे आहेत ते आपण आपल्या दर्शक स्त्रियांना सांगूयात. नमस्ते, मी प्राचार्य डॉक्टर नसीम पठाण आणि आजच्या या शुभदिनी माझ्या आदरणीय आणि आवडत्या विद्यार्थिनी डॉक्टर नीराताई शेंडगे पांढरे मॅडम यांच्यासोबत ही वेळ व्यतीत करण्याची एक उत्तम संधी माझ्या सोलापूरने दिली. मीराताईंनी सांगितले की तुमची कारकीर्द सांगा. त्या कारकिर्दीमध्ये ताईंचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे, गुरुवर प्रेम असल्यामुळे ताई सध्या तर 78 आहे, अजून 2 वर्षांनी आपण पुन्हा भेटणार 80ला. मला वाटलं की का 2 वर्ष पुढे जायचं, कारण 2 वर्षाचं काम करायचं आहे ना अजून, त्यामुळे चालेल, काही फरक नाही त्याचा विशेष. मी 1968ला रावजी सखाराम हायस्कूलमध्ये 65 रुपयावर पार्ट टाइम शिक्षक म्हणून लागले. त्यानंतर 1972 1 ऑगस्टला
कस्तुरबाई कॉलेज म्हणजे त्या काळातलं सोलापूर कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये मेथड मास्टर म्हणून राहिले. माझा विषय इतिहास आणि हिंदी. त्यानंतर 2005 पर्यंत मी सध्याच्या म्हणजे तत्कालीन सोलापूर आणि सध्याच्या कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन याच्यामध्ये 2005 ऑक्टोबर एंड पर्यंत राहिले. 1 नोव्हेंबर 2005 पासून ते 2021-2000 पर्यंत किंवा 20च्या आसपास असा माझा सेवेचा कार्यकाल संभाजीराव शिंदे BEd मध्ये प्रिन्सिपल म्हणून गेला. आणि त्यानंतर सध्या 2021 पासून सरस्वती बाबूराव चाकोते प्रशाला मार्केट यार्ड या ठिकाणी माझं मार्गदर्शनात्मक योगदान सध्या पण चालू आहे. हा माझा शैक्षणिक कार्यकाल. एखादा शिक्षक किती दीर्घकाळ या शिक्षण सेवेला स्वतःला वाहू शकतो आणि गुरुची परंपरा आणि आपलं ज्ञान किती अपडेट ठेवू शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मॅडम, तुमची मेथड आणि एकूणच BEdच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलं आणि मला वाटतं की तुमच्या हाताखालून जवळजवळ 17 पिढ्या गेलेल्या आहेत आणि महाराष्ट्रभर प्रत्येक गावामध्ये निदान तुमचा एक विद्यार्थी तरी शिक्षक म्हणून लागलेला आहे. शैक्षणिक कारकिर्दीमध्ये तुम्हाला मिळालेले सर्वोत्तम पुरस्काराविषयी आम्हाला सांगा ना. तसं पाहिलं तर राजकारण याला क्रमांक 1 मला देता येणार नाही, पण त्याच्यामध्ये देखील नेहमीच असे शब्द माझ्या कानावर आले की यू शुड शाईन लाईक अ स्टार. त्यामुळे आकाशात केवळ ताऱ्यासारखंच चमकण्यापेक्षा ध्रुव तारा का होऊ नये असं मला नेहमी वाटायचं. तसे प्रयत्न केले, झाले का नाही माहीत नाही, पण केले. आणि समोरच्याला वाटत असेल की झाले नाहीत तर ती त्यांची दृष्टी, आणि मला वाटत असेल की परिपूर्णता आहे तर हे माझं आत्मचिंतन. आणि अशा रीतीने सामाजिक, शैक्षणिक, त्यानंतर वारांगणा, त्यानंतर हे नॅपचे अपंग मुलं, त्यानंतर झोपडपट्टीतल्या महिला, त्यानंतर मेहतर समाज, नंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या पण ज्यांना कुठलंच सामाजिक स्थैर्य न मिळालेल्या महिला, यांच्यासाठी पण माझ्या परीने थोडंफार कार्य केलं. समाजसेवेचा हा गुण तुमच्यामध्ये कोणाकडून आलाय? तुमच्या कुटुंबामधून? समाजसेवेचा गुण हा सर्वधर्म समभावाच्या भूमिकेच्या अधिष्ठानावरून आला. खरं तर आम्ही 5 भावंड आणि 3 बहिणी. त्याच्यापैकी आपण आदराने उल्लेख केलेले पद्मश्री डॉक्टर युम पठाण, त्यानंतर युनुस खान पठाण कोऑपरेटिव्ह सोसायटीचे रजिस्ट्रार, त्यानंतर हारून खान पठाण डायरेक्टर शुगर फॅक्टरी, त्यानंतर अफजल खान पठाण दारूबंदी आणि प्रोहिबिशन शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, आणि जे सोलापूरला CEO होते रियाज पठाण IAS. अशी 5 भावंड माझी. आणि मी डॉक्टर नसीम पठाण, माझ्यापेक्षा मोठ्या भगिनी मैमुना कोतवाल, त्यांचे मिस्टर ब.उ. कोतवाल सोलापूरला प्रसिद्धी अधिकारी होते, एक अत्यंत इमानदार आणि सचोटीचे अधिकारी. आणि माझी छोटी बहीण सुरैया नईम शेख, या उपाध्यक्षा युनियन एज्युकेशन सोसायटी, आणि त्या देखील बेसिकली शिक्षिकाच आहेत, प्राध्यापक आहेत. माझ्या आई या लग्नानंतर घरात बसून शिकलेल्या माझ्या आईसाहेबांचं नाव अम्माजी असं म्हणतो आम्ही त्यांना. अम्माजी या फातेमा मूळच्या करमाळ्याच्या, त्यामुळे पद्मश्री युम पठाण यांचं जन्मगाव देखील करमाळाच आहे. क्या बात आहे. तर करमाळ्यामध्ये माझे आजोबा डॉक्टर एयू शेख, ही वॉज डॉक्टर एयू शेख हे माझे मामा, जे शिक्षण विभागाचे संचालक होते आणि सेक्रेटरी होते मुंबईला. आदम शेख, एयू शेख म्हणजे आदम शेख. आणि
डॉक्टर उस्मान शेख हे माझे आजोबा आणि आजोबांची पत्नी म्हणजे माझी आजी कुलसुंबी या करमाळा इंदापूर या ठिकाणातल्या एक सर्वसामान्य त्या काळातली सावित्रीबाई फुले म्हटले तरी चालेल. कारण सकाळी जायचं, चालायचं, शेणगोऱ्या आणायच्या बादलीमध्ये, 3 ठिकाणी फुटलेली बादली, 2 ठिकाणचे तव्याचे असे डेंगे सरकलेले, त्याच्यावरती तव्याची भाकरी, त्याच्यात आजूबाजूचे 4 लोक येणार. सध्या आता मार्केट यार्ड आहे आजोळच्या घराच्या बाजूला, तिथे मग सगळेच येणार. तो बल्या येणार, भिवा येणार, ही सगळी माणसं येणार. आणि मुख्य म्हणजे चहामध्ये दूध किती आहे हे काही न बघता 1 बटर आणि 1 चहावर ही माणसं दिवसभर त्या कुटुंबाशी त्यांच्या सगळ्या गोष्टींशी अटॅच असायची. त्यामुळे जे आहे ते खाणं हा एक भाग असायचा. आणि एक मनुष्य असला तर त्याला देताना 4 जणांना त्याचे विभाग करून द्यायचे. यामुळे एक सामाजिक जाणीव लागली आजीकडून तो गुण आजीकडून. आणि माझ्या मावशी शरीफा आणि त्यांचे मिस्टर शफीउद्दीन काझी, ते डेप्टी कलेक्टर होते. आता ही माणसं नाही आहेत. तर हे असं का आणि वाटायचं, एक वेळेचा चहा 3दा उकळून फक्त लाल रंग करून आणि गुळाचे खडे टाकून ही माणसं पितात कशी. कारण आम्ही सोलापूरवरून करमाळ्याला जायचो. जरा सोलापूर म्हणल्यावर थाटाचीच माणसं ना आपली. आणि करमाळा म्हणजे कशी, पाण्याचं दुर्भिक्ष, फुटके कप, जर्मनची टाळी, 10 ठिकाणी तिरपी झालेली, चुलीचं ते गौऱ्या, ती लाकडं, ते धुराड सगळं, कसं तरी तुटक्या पाईपाला 2-4 कप हे लावून प्लॅस्टिकचे किंवा कपड्याचे तुकडे लावून ते भरलेलं सगळंच विचित्र मॅडम. आणि त्यामुळे कोण लहान कोण मोठे वाटायचंच नाही. ज्याला झोपायला नाही ती ओसरीतच झोपायचे येऊन नानीच्या, म्हणजे कुलसुम नानीच्या. पूर्वी हा भाईचारा आपल्या समाजामध्ये होता आणि हा आपण गुण आता सुद्धा सगळ्यांनी घेण्यासारखी ती. आता या भाईचारा ठेवणाऱ्या माझ्या आजीनी त्यांचा मुलगा IAS जो डॉक्टर होतो आणि आदम शेख म्हणून शिक्षण विभागाचे महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी होतात. म्हणजे कुलसुंबी या मूळ एडनच्या, आणि त्यांनी हे शिक्षण घेतलेलं म्हणजे केवढ्या वेगळ्या पद्धतीने केलेले. आपल्या मुलांना शिकवणारी त्या काळची ती सावित्रीबाई फुलेच. मॅडमचं लेखन हे अखंड चालू असतं. आतापर्यंत मॅडमची 40 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. शिक्षण क्षेत्राची वेगळी आहे, ललित साहित्य वेगळं आहे आणि मॅडमचं संत साहित्य पण वेगळं आहे. तर मॅडम, एकूणच तुमचा हा जो साहित्यिक पसारा आहे, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. मला थोडंसं या पसाऱ्याचा अर्थ आपण मीराताई सांगा. कारण 40 पुस्तकं तुम्ही माझे गुरु असून मी लक्षात ठेवू शकले नाही. शिक्षण क्षेत्रात गेला, बापरे, मॅडमने कितीतरी चरित्रात्मक पुस्तकं लिहिली आहेत. ललित क्षेत्रामध्ये, अरे बापरे, मॅडमने असं क्षेत्रच ठेवलं नाही. एक 7-8 4 पुस्तकं असेल तर आम्ही निश्चित लक्षात ठेवणार की, पण 40 पुस्तकं आणि या वयामध्ये मॅडम अजून पण लिहिते आहेत, ह्याचं आश्चर्य वाटतं आम्हाला सगळ्यांना. आणि तुमचं वाचन पण तेवढंच अखंड चालू असतं. दरवेळी भाषणामध्ये आम्ही ऐकतो तुम्ही वेगवेगळे दाखले आम्हाला देत असता. काय म्हणावं या तुमच्या बुद्धिमत्तेला? याचा एकच आहे की लोखंडाला गंजू दिलं नाही, एवढं एकच अर्थ याला. आणि सुरीची झार जी आहे ती जर तुम्ही घासली नाही तर ते कसं व्हायचं, चकचकीत लखलखीत जसे दुकान बहुरुपयाचे. आणि हे जे बहुरुपयाचं आहे त्याच्यामध्ये मला माझे गुरु डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सर, प्रिन्सिपल बोगीशेन सर, माझे मोठे बंधू पद्मश्री युमा पठाण, हे सगळी माणसं जी आहेत यांना बघून बघूनच मी शिकले मॅडम, असं मला वाटतं. आणि नंतर शाळेतल्या माझ्या बाई ज्या शिस्तीच्या होत्या, माझी तशी शाळा नंबर 2 पंजाब तालीम, तिथं उर्दू मी 4थी शिकले. आणि शाळा नंबर 9 ही चौपाड मधली, तिथं मी इयत्ता मराठी 7वी पर्यंत शिकले. सकाळी मी उर्दू मध्ये जात होते आणि 11च्या पुढे मराठीत जात होते. त्या काळात तसं होतं. शिक्षण आहे तुमचं. आणि गंमत अशी मॅडम की ती मनापासूनची भाषा इतकी वेगळी
की असं वाटायचं की आपल्यासारखं कोणी दुसरं नाहीये. आणि गंमत म्हणजे मॅडम, एका वर्षात 2-2 इयत्ता केल्या अम्माजीनी. म्हणजे ताराबाई या बाळ्यावर शिकणाऱ्या बाई त्या सध्या डॉक्टर तेलंगणच्या वरच्या कप्प्यामध्ये राहतात. सध्या आपल्या लकी हॉटेलच्या लाईनीमध्ये ते जे संकेत नावाचं लॉज वगैरे आहे भैयाची, त्याच्या बोळामध्ये तिथेच माझ्या मोरेबाई, शकुंतला मोरेबाई राहत होत्या, यमुनाबाई पाटील राहत होत्या, नंतर शकुंतला पोद्दार राहत होत्या, सुगलाबाई स्वामी राहत होत्या. सगळ्या कुठे कोणत्या शाळेत शिकवत होते? हे सगळे चौपाड मॅडम. शाळा कोणती त्यांची? शाळा नंबर 9, म्युन्सिपाल्टी शाळा नंबर 9. म्हणजे म्युन्सिपाल्टी शाळेमधलं शिक्षण त्यावेळी किती दर्जेदार हो होतं मॅडम. की एक मुलगी सकाळी वेगळ्या शाळेत जाते, दुपारी आपल्या समोर येते, पण ती तिथं पण 100% ज्ञान ग्रहण करते. आणि इथे पण म्हणजे तिचा मेंदू सतेज ठेवायचं काम या गुरुवर्यांनी केलंय. गुरुवर्यांनी केलं. आणि मॅडम पालकच जरा जागृत होते हो. कसं? कारण त्याला वाटायचं सगळं आलं पाहिजे मुलांना आणि मुलींना समानता. आई बाबांना वाटायचं. वडिलांना आम्ही रावसाहेब म्हणत होतो, ती पदवीच त्यांना मिळाली होती. तर रावसाहेब आणि अम्माजी या दोघांनी ठरवलंच, अम्माजीलाही संगीताचं वेड, रावसाहेबांनाही संगीताचं वेड. सूर कसे लावावेत, सूर कसे ढासळलेत, त्याला कसे वेळेवर व्यवस्थित करावेत, मंद्र मध्य ताल कसा असावं, भूपराग कधी गायचा, यमन कधी गायचा. मी संगीत विशारद पर्यंत पोहोचलेली आहे मॅडम. अम्माजी या संगीतवाल्या नव्हत्या, पण त्यांना वाटायचं. माझे गुरु दत्तूसिंग गहेरवार हे होते आणि 2 रुपयावर हे सगळं शिक्षण व्हायचं. नंतर अम्माजी वाटायचं की मला टायपिंग आलं पाहिजे. मग मी टायपिंगची स्टेट चॅम्पियन आहे मॅडम त्या काळातली, इयत्ता 9वी मध्ये. आणि पण मॅडम ते टायपिंग मध्ये मी कुलकर्णी सर जे टायपिंग होतं तिथे मी शिकले 3 रुपये. इन्स्टिट्यूट त्यावेळी होतं श्रीकांत कुलकर्णींचं, तेवढंच चित्रा टकेच्या बाजूला. आणि मॅडम 120 स्पीड पास होणारी बाई मी त्यावेळेला. आणि माझी परीक्षा त्या नागपूर मध्ये झालेली. आणि मला खूप अभिमान वाटायचा की सर म्हणायचे, अगं नसीम, ज्याची बोट लांब आहेत ना त्याला टायपिंग लवकर येतं. पण बाई आता मला दुःख होतं, माझी बोट लांब असून देखील मला कॉम्प्युटरचं ज्ञान नीट होत नाहीये मॅडम. इथं काय बोटांचा प्रश्न नाही, इथं टचिंग आहे. म्हणजे इतकं ज्ञानामध्ये फरक पडलेला आहे. असू दे, पण आपली जी बोट आहेत ती हात लांब वरपर्यंत पोहोचलेली आहेत ते बरे, कारण हृदयाला हात घालता येतो. इथं काही टच होत नाही आपल्याला टेक्नॉलॉजी मधून असं वाटतं. त्यामुळे गाणं. पण मॅडम शाळेत जाण्यापूर्वी एक महत्वाची डिग्री सांगते आपल्याला, ते म्हणजे त्या काळात 7वी पास झाले की मास्तर आणि बाई व्हायचे. म्हणजे सिनियर ज्युनियर ट्रेंड वर्ष पहिले, सिनियर ट्रेंड वर्ष दुसरे, अशी एक छोटी फाटलेल्या पुठ्ठ्यावरती यादी लागायची बाईंची. आणि त्याला सुतळी, त्याला कसलं नेमप्लेट वगैरे मॅडम, कुठंतरी एका कोपऱ्यात लटकलेलं आणि ते कधी पडलं तर परत लावायचं वरती असं. तर मला वाटायचं हे व फा लिहिलेलं म्हणजे काय? हा, व फा. व म्हणजे व्हर्नाक्युलर आणि फा म्हणजे फायनल. ती सगळ्यात मोठी डिग्री मिळताई. जसं आपण 7वी पास हो. आणि मी वफा झाले मॅडम, वफा झाले. आज मला वाटतं PhDचं डॉ लिहायच्या ऐवजी वफा का लिहू नये, कारण कोणी होत नाहीये वफा आता. क्या बात आहे. आणि वफाचं सेंटर कोणतं? हायर प्रायमरी शिवाजी हायस्कूलच्या बाजूचं ती इमारत. बसायला पाठ नाही, फळा तिरपा, पण मास्तर म्हणजे मास्तर बाबा, 1 नंबरचे. आणि त्या फळ्याच्या खाली विनाकारण एक दुसऱ्याचं नाव यायचं मॅडम. तिसऱ्यानीच बोराच्या आठवळ्या खालून फेकलेल्या असायच्या, पण आपण बसल्यानंतर असं त्याच्यावर बसायचं ओळीनी. आणि ते पुठ्ठ्याला चिमटा लावून पेपर लिहायचा. तो पेपर 6 इंच लांबीचाच. एक आण्याला सरस्वतीवाले कुंदूर काका आणि नंतर दुसरे काका द्यायचे. आणि पेन वगैरे नाही हो बाई, बोरो नाही, राणी नावाचं निप आणि तो टाक बुडवून लिहायचं. आणि परत ती पिशवी, ती लटकलेली शाईची बाटली,
नंतर त्याच्यात पाटी, नंतर आठवड्याला धुवायची तुम्ही पिशवी. एवढं सगळं सांगताय, 5 मुलं 3 मुली, त्यांचं हायर एज्युकेशन त्यावेळेचं Yes, madam. आई बाबांकडून त्यांच्याकडे ऊर्जा होती, इच्छा होती, आकांक्षा होती, पण तुम्ही हे सगळं आर्थिक गणित ते कसं जुळवत होते? किती महत्वाचा प्रश्न मॅडम, जे बोलता आलं नाही कधी. कधी कुठल्याही राईट रॉंग अशा इंटरप्रिटेशन मध्ये हे पठाण कुटुंब गेलेलं नाहीये. आजही रविवारी मला चपल्याला सांधायला जायला आवडतं. मी जाते. आजही माझ्या घरात 8-10 लोकांचा राबता असला तरी भांडी घासायला मला आवडतात, भाकऱ्या करायला आवडतात, आहे ते चटणी भाकर द्यायला आवडते, आणि रित्या हाताने जाऊ नये, रित्या हाताने पाठवू नये, असं एक जे होतं अंबाजीचं तत्व, ते थोड्या प्रमाणात पाळलेलं आहे त्याच्यामधूनच. आणि मग अंबाजींनी एक म्हैस होती, त्या म्हशीचं दूध काढायचं आणि ते दूध विकायचं पण, आणि ह्या 8 मुलांना चहामध्ये पण ज्या वेळेला फी वगैरे द्यायची असेल त्यावेळेला दूध जास्त विकायची आणि चहामध्ये कमी घालायचं. अंबाजी करायच्या त्या. अंबाजी स्वतः चोळी शिवायच्या, साड्यांना दंड घालायच्या, 2 आड्याला 1 शेरभर ताक विकायच्या, 4 माप पावशेर असे माप, आणि त्याचे ते पैसे हे सगळं असायचं. आणि तुमच्या वडिलांना रावसाहेब पदवी होती, ती कुणी दिली होती आणि कुणाकडून ती बहाल करण्यात आली हा, होती? ती पदवी पहिल्यांदा रावसाहेबांना रावसाहेब भाऊसाहेब ह्या ज्या पदव्या आहेत रेव्हेन्यू मधल्या, मामलेदार, डेप्टी कलेक्टर, याच्यातले ते रावसाहेब. अच्छा. आणि खानसाहेब हे इंग्रजांच्या काळामध्ये रावसाहेब एक म्हणजे मान्यवर आणि इमानदार अधिकारी म्हणून होते. ती पदवी त्याच्यावर मिळाली. मला आठवतं आजही अंबाजीच्या घरामध्ये एका छोट्याशा तांदळावर खानसाहेब असं लिहिलेलं एक वस्तू आहे अंबाजीच्या जुन्या घरामध्ये, ज्याचं नाव फातेमा मंजिल आहे. अजूनही काळ्या मशिदीजवळ आमचं अंबाजीचं घर आहे, आणि त्याच्यामध्ये रावसाहेबांच्या कपाटामध्ये ते वस्तू आहे, ती खानसाहेब लिहिलेलं. आणि इंग्रजांच्या काळातले BA विथ इंग्लिश पर्शियन असे शिकलेले रावसाहेब. आणि रावसाहेब हे स्वतः गरीब कुटुंबातले, पण त्यांनी मुलांना त्यांची सगळ्यात जास्त म्हणजे रिटायरमेंटच्या नंतर त्यांना 200 रुपये ही पेन्शन होती. 200 रुपये. त्याच्यानंतर पठाण सर औरंगाबादला गेले, त्यांना जी पगार होती त्याच्यातनं 100 रुपये ते अंबाजीला पाठवायचे, कारण आम्ही सगळे होतो ना. आम्ही सगळे परत संगमेश्वरला घातलेलं. त्याला 10 वेळेला सरांनी, फडकुले सरांनी आणि पठाण सरांनी विचार केलेला, मुलींच्या शाळेत घालायचं, नाना पाटकांची शाळा. आणि मग त्या वपामधनं मी गेले, म्हणजे पहिल्या वेळेला 7वी पास झाले मॅडम मी. दुसरी गोष्ट, पहिल्या वेळेला मी SSC पटकन पास झालेली आहे, दॅट टू विथ इंग्लिश. त्यावेळी काहीतरी गणित इंग्रजी सोडू शकत होतो ना आपण. पण इंग्रजी सोडलं असतं तर कॉलेज मिळालं नसतं. आणि गणिताचं माझं भारी वाकडं बाबा. तर त्यावेळेला गाण्याने मला वाचवलं. 8वा विषय माझा संगीत होता SSC ला, आणि 15,595 नंबर माझा SSC चा. काय स्मरणशक्ती बघा. त्यावेळेला 4 वाजताच ओरडत आलं ते हे विश्व समाचारचा, म्हणजे बाबूराव चाको त्यांचा. 10वी 12वीचे निकाल त्या एवढी मॅडम धडपड धडपड पट्टी लावून नंबर बघितला मॅडम, कुठं पुढे मग. आणि ते तो पेपर घ्यायला 1 रुपया आपल्याला जमवून ठेवावा लागायचा. ती आपली जबाबदारी नाही, ते घरच्यांची. आणि त्याच दिवशी आपल्या घरी पेपर यायचा. एरवी आपल्याकडे पेपर नाही व्हायचा. ते एका पेपर मध्ये 10 जण घुसायचं. यस. आणि जुनं झालं तरी नवं समजून वाचायचं, ही दृष्टी त्याच्यामध्ये असायची. असं म्हणतात की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. मला वाटतं माझ्या एकटीचे हात जोडण्यापेक्षा तुमच्या सगळ्या जणींचे हात जोडले पाहिजे, की इसवी सनासकट लक्षात ठेवणं म्हणजे अत्यंत अफाट आणि अचाट बुद्धिमत्ता असलेली हे असं
अत्यंत अवलिया असं हे व्यक्तिमत्व आहे. दुर्गा हे शक्तीचं द्योतक आहे. या दुर्गेकडे किती वेगवेगळ्या प्रकारचे शक्ती आहेत हे आपण जाणतो. अबुल कलाम आझादांची अबुल कलाम आपले राष्ट्रपती, त्यांची मला मॅडम आठवण झाली एपीजेंचं. तर त्यांनी असं एका मुलाखतीत सांगितलं होतं की जर का आपण आपल्या मेंदूला वर्क द्यायचं कमी केलं तर हळूहळू त्याची कार्यक्षमता कमी होते. जर आपण त्याला इनवर्क ठेवलं तर साधारणतः 17 ते 20 वयोगटामध्ये जो आपल्या बुद्धीचा अत्यंत उच्च विकास झालेला असतो तर त्याच सीमेवर आपली बुद्धिमत्ता राहते. आणि तेच बुद्धिमत्तेचं ट्रेनिंग एपीजीने स्वतःच्या बुद्धीला दिलेलं होतं. मला आज तुमच्या एकूण हे सगळं ऐकताना लक्षात आले की तुमचा IQ मला वाटतं 140 वगैरे सुद्धा पुढे निश्चित असणार मॅडम. मला का आत्मविश्वास आहे की मी शहाणी आणि हुशार आहे. म्हणजे अतिशहाणी नाही हा, पण शहाणी आणि हुशार कशी आहे. गोव्याला एक कोर्स होता इथं BEd ला जायला मी होते, त्याला 3 कोर्सेस करावे लागतात, रिफ्रेशर कोर्सेस, उजाळा वर्ग. मी गोव्याला गेले आणि डॉक्टर सनसनवाल होते. ऐकणं, निरीक्षण करणं आणि पाहणं याच्यात फरक आहे मॅडम. तसे मला तुमच्या डोळ्यांची भाषा नेहमीच जाणवलेली आहे कॉलेजमध्येही. तर त्याच्यामुळे तर तुम्ही बक्षिसाला पात्र ठरलात, अभ्यासाला पात्र ठरलात, शिक्षक म्हणून झालात, प्राचार्य म्हणून काम केलं. हे याच्यामध्ये मॅडम तुमच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा भाग आहे. आपला शिक्षक आपल्या क्षमतेचं ऐकणे हे विद्यार्थी बरोबर जोखतात. आणि ज्यावेळी त्याला शिक्षकांकडे बघताना शिक्षकांविषयी जेव्हा त्याच्या आदराची भावना निर्माण होते, निश्चितच शिक्षकांचे असलेले सगळे गुण तो ओरबाडून घेतो. अरे मला माझ्या गुरुसारखं व्हायला पाहिजे. माझ्या गुरुला कसं सगळे मानतात, माझ्या गुरुच्या बुद्धिमत्तेचं जशी चर्चा होते ते पण माझ्याकडे असले पाहिजे. ही प्रेरणा तुम्ही आज जवळजवळ 14 ते 15 पिढीला दिलेली आहे. आणि समाजामध्ये त्यांच्यामध्ये एक सामाजिक भान तुम्ही जागवलेलं आहे. आम्ही बघत होतो कॉलेजमध्ये असताना एक स्त्री म्हणून तुम्ही कधी पण त्या गोष्टीचा असा बाऊ नाही केला की बाबा मी कशी जाऊ. आम्ही बघत होतो की तुम्ही पुरुषांच्या कुलकर्णीबाई आणि तुम्ही पुरुषांच्या पुढे 2 पावलं असायचा आणि कुठे तुम्ही आडलाय, स्त्री म्हणून काही ऍडव्हान्टेज घेतले हे आम्ही पाहिलं नसल्यामुळे ना त्या मर्यादा आम्ही पण आम्हाला घालून घेतल्या नाही. अशा हजारो दुर्गा आहेत की ज्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वापासून खूप मोठी प्रेरणा घेतलेली आहे. आणि अशी माणसं समाजासाठी दीपस्तंभ असतात. एखाद्या शाळा, महाविद्यालयात, इन्स्टिट्यूटमध्ये आपण शिकू शकतो, डिग्री मिळवू शकतो, पण जीवनाचं शिक्षण देणारी ही शिक्षिका आहे. हा भाग खूप महत्वाचा आहे. मला वाटतं की शिक्षक होण्यामध्ये कमीपणा नाही, पण जीवन घडवणारा जो शिक्षक असतो तर तो अजरामर असतो. आणि आज तुम्ही तुमच्या कर्तृत्वानी आणि तुमच्या एकूण विचारसरणीने आज साहित्य क्षेत्रात आपण बघतो पाय ओढणं चालू आहे, सामाजिक क्षेत्रात बघतो खूप मोठी जाहिरात करणं चालू आहे. तुम्ही या सगळ्या क्षेत्रात वावरता आहात, लिलया वावरतात. पण मी मोठी लेखिका आहे, माझी 40 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत, किंवा मी अमुक अशी पहिली सोलापूरची उपमहापौर आहे, असं तुम्ही बडे जाऊ कधीही कुठल्या सभेमध्ये दाखवला नाही. आपलं काम करायचं आणि पुढे जायचं. लोकांनी मानो अथवा न, किंबहुना तुम्ही लोकांनी मानावं म्हणून हे केलेलंच नाहीये. तुम्हाला वाटलं, तुम्हाला आवडलं, तुमचं ते कार्यक्षेत्र होतं म्हणून तुम्ही पुढे गेलात. तर समारोप करत असताना मॅडम तुम्हाला असा काही मस्त एखादा अनुभव तुम्ही जरूर आपल्या स्त्री वर्गाला आपण तुमचा अनुभव शेअर करूयात. 2 गोष्टी अशा की मी जे विद्यार्थी घडवले त्यापैकीची एक तर मीराताई समोर आहेत. माजी महापौर सुशीला अबुटे या माझ्या विद्यार्थिनी आहेत. माजी महापौर अलका राठोड या माझ्या विद्यार्थी आहेत. नंतर अशोक निंबर्गी माझे विद्यार्थी, डॉक्टर सतीश भोसले हा माझा विद्यार्थी आहे. त्यानंतर आपला बाबर एज्युकेशन ऑफिसर तो माझा विद्यार्थी आहे. सुमन शिंदे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन त्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. त्यानंतर कमलादेवी आवटे ते माझी विद्यार्थिनी आहे. संजय आवटे ते माझे विद्यार्थी. किती सांगायचं, हादरीपट घेऊन सांगावं. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात स्थान भूषवत आहे. ते मग ते कोणी पोलीस असेल, कोणी पोलीस डिपार्टमेंट असेल, कोणी लेखक असेल, म्हणजे नेहमीच ते लोक विद्यार्थी राहिलेत. आणि या प्रत्येक विद्यार्थ्याला मी माझ्या अंगी जे गुण आहेत ते त्यांच्यात यावं याचा प्रयत्न केला. मला गाणं आवडतं, त्यांना मी सांगितलं तुम्ही हे म्हटलं पाहिजे. मला लिहायला आवडतं, त्यांनी ते केलेलं आहे.
सध्या माझी नुकतीच बीएडच्या काळातली एक विद्यार्थिनी प्राचार्य आशा संभाजी पांढरे, अत्यंत गरिबीतली, पण मी म्हणेल तशी ती वागली आणि तशी दिशा तिने घेतली. आता ज्ञानसागर विद्यालयाचे ती प्राचार्य म्हणून काम करते. एक गरिबीतून आणि कष्टातून लिंपलेल्या घरातून आलेली मुलगी आज आहे. हे सगळं संपतंय. आणि एक मधला प्रयोग मी केला होता, तो म्हणजे मध्ये मी गाणं पण गायलं बरं का मॅडम, मला आवडतं ते. क्या बात. शीतल म्युझिशियन मध्ये मी, विकास परदेशी, रामप्रसाद दुबे, शैला येवलेकर, सरला येवलेकर, नंतर तुमचे सुभाष वेळेकर, अशोक धारवाडकर, नंदकुमार हैदराबादकर, हे सगळ्यांच्या बिनपैशानच काम बाई, फक्त टांग्यात बसायचं आणि म्हणून यायचं. त्यावेळी मेळे असायचे, त्याला मेळे असायचे. गणपती आणि जॉन येवलेकर, हे सगळ्यांनी हे केलेलं. गाणं आम्हाला म्हणून गझल 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 होऊन जाऊ दे, उर्दू मधली गझल होऊन जाऊ दे. आता 2 ओळी उर्दू मधल्या कवितेच काय म्हणावं मला, म्हणजे म्हणून दाखवू ना, गाऊन नको ना. गायता आला तर खूपच छान आहे, म्हणून दाखवते. कारण तुम्ही हा प्रश्न मला अचानक विचारला, तर मी जे घेतलंय उर्दू गझलांचं, याचं पुस्तक आता होईल. याचं नाव आहे नजमे मेरी तुम्हारी. नजमे मेरी तुम्हारी. वाचक लोक फार शेवटी आश्चर्यचकित होतात की अरे रे, असं होतं का, आणि असं होतं का, असं ज्याला वाटतं त्यावेळेला ती नजम किंवा ती गझल ही यशस्वी होऊ शकते. आता याला ऱ्हस्व दीर्घ शब्द काना मात्रे याच्यामध्ये नाही घालायचं. भावनेला असं बांधता आलं असतं तर पुस्तकच झाली नसती, हे लक्षात घ्या. यूं लगता है कि तुम आ गए हो. रात के सन्नाटे में एक अनजानी दस्तक जब मेरे कानों पे पड़ती है, यूं लगता है कि तुम आ गए हो. क्या बात है, क्या बात है. अचानक एक तेज हवा जब खिड़की से टकराती है, कई दिनों से बंद मेरे दिल की खिड़कियां तेजी से खुल जाती है. झपक कर खिड़कियों से मैं टकराती हूँ, यूं लगता है कि तुम आ गए हो. क्या बात है, क्या बात. तुम्हारे आहट की एक खामोश आवाज मेरे जज्बातों का एक एक कोना चीर देती है. खून टपकने लगता है उसे पोंछने के लिए. यूं लगता है कि तुम आए हो. कुछ देर तक ये सिला चलता है, कुछ देर तक सिला ये चलता है, पल में ही वहम का पर्दा खुल जाता है. लगता है कि सिर्फ वो तो एक हवा का साया था, लगता है कि वो तो एक सिर्फ हवा का साया था, फिर भी क्यों लगता है कि तुम आ गए हो. क्या बात है. फिर भी क्यों लगता है कि तुम आ गए हो. देर रात में बारिश की कुछ बूंदे मेरे आंगन में लगाई जूही के बेल के पत्तों से चिपक गई है. देर रात में बारिश की कुछ बूंदे मेरे आंगन में लगाई जूही के बेल के पत्तों से चिपक गई है. जूही के 4 फूल उस पर खिल उठे हैं. जूही के 4 फूल उस पर खिल उठे हैं. लगता है कि तुम आकर चले गए हो. क्या बात है. तुम आकर चले गए हो. मॅडम, गुलजारची आठवण झाली तुमची ही रचना बघून. तुम्ही मराठीमध्ये लिहिले, आता तुम्ही हिंदीमध्ये लिहित आहात आणि बहुभाषिक तुमचं व्यक्तिमत्व आहेच आहे. आणि एक शिक्षक किती मल्टीकास्ट असू शकतो. आणि अशा या नवदुर्गेला, ही नवदुर्गा म्हणण्यापेक्षा ही मोठी एक चिंगारी आहे, तेजस्वी एक मोठी मशाल आहे ही, की जिच्या प्रकाशामध्ये अनेकांची जीवनं उजळून निघालेली आहे. म्हणून या महान शक्तीला मी अत्यंत मनपूर्वक अभिवादन करते. मॅडम, आपण इथे आलात आणि तुमचा खूप बहुमोल वेळ तर दिला, पण तुमच्याविषयीची अनेक गुपिता तुम्ही आम्हाला सांगितली. आणि युमा पठाण काय, तुमच्या अम्माजी काय, आता आमच्या पिढीपर्यंत हे माहिती आहे सगळ्यांना, परंतु सोलापुरामध्ये अशी काही माणसं आहेत की तुमच्यासारख्याने सोलापूरला खूप मोठं केलेलं आहे. आणि त्यात स्त्रियांच्या योगदानामध्ये तुमचं नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागतं. आमच्या सर्व ऐकणाऱ्या दुर्गांना यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल. आणि पठाण मॅडमच्या तुम्ही जरूर घरी जा,
मॅडमच्या कविता वाचा, त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला आपण सगळेजण बहुसंख्येने उपस्थित राहू. मला वाटतं आजचा हा जो नवरात्रानिमित्त हा जो नवदुर्गांपैकी एक दुर्गेच्या मुलाखतीचा जो कार्यक्रम आहे, तर आपण पठाण मॅडमना सगळेजणच अभिवादन करूयात आणि इथंच आपण थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद नमस्ते. मॅडम. नमस्ते. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.